चला, गुड आफ्टरनून सर्वांना. आपण गुडविल म्हणजे काय ते समजून घेतलं होतं लास्ट लेक्चरला, की गुडविल मीन्स गुड नेम, गुड रेपुटेशन, गुड इमेज, फेम वगैरे. याला एकत्रित आपण काय म्हणणार? गुडविल म्हणणार. गुडविल का कॅल्क्युलेट करावं लागतं? कारण की नवीन पार्टनरला जो प्रॉफिट भेटणार असतो तो मिळवण्यासाठी जुन्या पार्टनरने खूप कष्ट केलेला असतं आणि तो आयत्या प्रॉफिटमध्ये लगेच इन्क्लूड होतो. त्यासाठी त्याच्याकडून जे एक्स्ट्रा पैसे घेतले जातात कॅपिटल व्यतिरिक्त, ते गुडविलच्या स्वरूपात घेतले जातात आणि ते किती घ्यायचे हे ठरवण्यासाठी आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की गुडविल कॅल्क्युलेशनच्या व्हेरियस मेथड म्हणजे वेगवेगळ्या मेथड अवेलेबल आहेत. म्हणजे अकाउंटिंग मध्ये खूप साऱ्या मेथड, एक 9, 10, 8, 9 मेथड आहेत गुडविल कॅल्क्युलेशनच्या. तर त्या मेथड सगळ्याच तुमच्या अभ्यासक्रमात आता नसणार आहेत. म्हणजे 12वीचा जो तुमचा अभ्यास आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच मेथड अभ्यासायला नसतील. एक ठराविक 2 मेथड तुम्हाला अभ्यासायला आहेत. त्यामधली जी फर्स्ट मेथड असणार आहे ती म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. कोणती मेथड? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. मी काल तुम्हाला याची थोडीशी कल्पना अशी दिली होती की बिझनेस मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. कोणाच तरी आवाज येतोय साईडचा, थोडस म्यूट करा. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. ऍव्हरेज कसा कॅल्क्युलेट केला जातो की एक 2-3 वर्षांचा प्रॉफिट काय केला जातो, ऍड केला जातो आणि त्याला नंबर ऑफ इयर्स, म्हणजे पहिल्या वर्षी जर 100 रुपये प्रॉफिट असेल, दुसऱ्या वर्षी 200 रुपये प्रॉफिट आहे आणि तिसऱ्या वर्षी 300 रुपये प्रॉफिट आहे. अशा प्रॉफिटचं प्रमाण आहे. कळतंय का सर्वांना? पहिल्या वर्षी 200, दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 200 आणि तिसऱ्या वर्षी 300 रुपये प्रॉफिट आहे. मग जर तुम्हाला बिझनेस करत असताना 3 वर्ष तुम्ही बिझनेस केला असं गृहीत धरू आणि 3 वर्षात तुम्हाला ऍव्हरेज प्रत्येक वर्षी किती प्रॉफिट झाला, ऍव्हरेज प्रॉफिट जर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? ह्या तीनही प्रॉफिटची काय करताल? बेरीज करताल, बरोबर ना? बेरीज. हो. बेरीज. म्हणजे 100 प्लस 200 प्लस किती? 300 असं करणार, 300. बरोबर? म्हणजे 100 प्लस 200, 300 आणि 300 600. आणि आपल्याला प्रत्येक वर्षाचं काढायचं आहे. एक वर्षाला किती झालं हे काढायचं. हे किती वर्षाचं प्रॉफिट दिलं तर 3 म्हणून भागिले 3 करणार 3. आणि 600 भागिले 3 केलं तर आपल्याला किती भेटल? 200. 200. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट किती असेल आपला? 200. एवढं सोपं आहे. म्हणजे जर आता तुम्हाला मी ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेशनचा जो फॉर्म्युला विचारला तर तुम्ही काय म्हणणार? हा जो प्रॉफिट आहे 3 वर्षाचा त्याची आपण काय केली? टोटल केली ना? हो सर. आणि त्याला हो, टोटल केली. म्हणून फॉर्म्युला काय तयार होईल? टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट डिवायडेड आता आपण 3 वर्ष घेतली म्हणजेच नंबर ऑफ किती वर्ष होते? नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. संपला विषय. हा काय झाला? फॉर्म्युला तयार झाला. अतिशय सोपा फॉर्म्युला. पण कसा तयार झाला हे मी उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला सांगितलं. हे क्लिअर झालं का सर्वांना? हो सर. ओके ओके. चला, तर आता हा ऍव्हरेज प्रॉफिट नेमका काय आहे ते समजून घेऊ. त्यांनी बुक्स मध्ये काय सांगितले ते समजून घेऊया. अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ऍव्हरेज बेसिस ऑफ द पास्ट नंबर ऑफ इयर्स प्रॉफिट. म्हणजेच काय? आपण ऍव्हरेज काढतो कशाच्या बेसिसवर? मागील काही वर्षांमध्ये तुम्हाला किती प्रॉफिट झालाय त्या प्रॉफिट ची टोटल करून काय काढतो? ऍव्हरेज प्रॉफिट काढतो. इट इज अज्युम दॅट द फर्म विल मेंटेन ऍव्हरेज प्रॉफिट फॉर नेक्स्ट इयर. म्हणजे थोडक्यात काय? प्रत्येक वर्षी 200 रुपये जर प्रॉफिट होत असेल तर चौथ्या वर्षी सुद्धा काय गृहीत धरलं जातं? किती रुपये प्रॉफिट होईल? 200 रुपये. कमीत कमी 200 रुपये प्रॉफिट होईल असं गृहीत धरलं जातं. आणि तेच त्यांनी या ठिकाणी म्हटले इट इज अज्युम दॅट द फर्म विल बी मेंटेन ऍव्हरेज प्रॉफिट फॉर नेक्स्ट सर्टन इयर्स. म्हणजे पुढील काही वर्ष तुम्हाला कमीत कमी 200 रुपये तरी प्रति वर्ष प्रॉफिट झालाच पाहिजे. अशा पद्धतीचं काय करतो आपण? अजम्पशन म्हणजे काय? गृहीत धरतो. अँड सो the goodwill is calculate on the basis of certain number of year purchase of average profit. आता जर समजा असं आपण गृहीत धरले की आता 3 वर्षामध्ये आपण एवढा प्रॉफिट झाला आणि त्याचा ऍव्हरेज काढला तर
200 रुपये आपल्याला प्रॉफिट प्रत्येक वर्षी झाला. हा 200 रुपये पुढील किती वर्षापर्यंत होऊ शकतो? अजून आपल्याला 3 वर्षापर्यंत होऊ शकतो. किती वर्षापर्यंत होऊ शकतो? आपण काय गृहीत धरलंय की हा 200 रुपये अजून कंटिन्यू किती वर्षापर्यंत राहील? आपल्याला प्रत्येक वर्षी 200 रुपये प्रॉफिट भेटेल. असं किती वर्षापर्यंत राहील चालू? 3. 3. आणि हे 3 वर्षापर्यंत प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेस दिलेलं असतं त्याला म्हटलं जातं की नंबर ऑफ परचेस इयर. पहा, नंबर ऑफ परचेस इयरची कन्सेप्ट कळली का? ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर तो प्रॉफिट जो आलेला असेल, म्हणजे 200 रुपये प्रॉफिट आला, हा 200 रुपये अजून आपल्याला प्रत्येक वर्षी 200 असा किती दिवस भेटत राहील? 3 वर्षापर्यंत भेटत राहील. असं आपण काय करतो? अजूम करतो. अजूम म्हणजे काय करतो? गृहीत धरतो. आणि हे 3 वर्ष ज्या वेळेस अजूम केले जातात की 200 रुपये प्रॉफिट होईल, या 3 वर्षाला म्हटलं जातं नंबर ऑफ परचेस इयर. क्लिअर का सर्वांना? नंबर ऑफ परचेस इयर. हो सर. ओके. हा, नंबर ऑफ इयर आणि नंबर ऑफ परचेस इयर याच्यामध्ये डिफरन्स एवढं लक्षात राहून द्या. मी या ठिकाणी नंबर ऑफ इयर हे दाखवते बघा. काही जण काय करतात? नंबर ऑफ इयरच घेतात. नंबर ऑफ इयर म्हणजे काय? तुम्हाला किती वर्षाची इन्फॉर्मेशन, किती वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. 4 वर्षाचा प्रॉफिट दिला, 4 वर्षाचा ऍव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी जितक्या वर्षाचा प्रॉफिट दिलाय त्याला नंबर ऑफ इयर्स म्हणणार. आणि या नंबर ऑफ इयर्स वरनं जो ऍव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करल, तो ऍव्हरेज प्रॉफिट पुढील किती वर्ष आपल्याला तितकाच मिळत राहील. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरणार्थ 200 रुपये म्हटलं होतं, तो 200 रुपये पुढील अजून 3 वर्ष जर मिळत राहत असेल, असं आपण गृहीत धरत असेल, तर हे 3 वर्ष म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर. नंबर ऑफ इयर आणि नंबर ऑफ परचेस इयर मधला फरक कळला का सर्वांना? बोला. परत सांगायचं का? सर परत सांगा तुम्ही. बर, परत एकदा सांगतो, लक्ष द्या. मी काय तुम्हाला गणितात सांगितलं होतं की पहिल्या वर्षी 100 रुपये प्रॉफिट झाला, दुसऱ्या वर्षी 200 रुपये प्रॉफिट झाला आणि तिसऱ्या वर्षी 300 रुपये प्रॉफिट झाला. ही जी तुम्हाला इन्फॉर्मेशन किती वर्षाची दिलेली आहे? प्रॉफिट किती वर्षाचा दिलाय? ह्या 1, 2 आणि 3, हा 3 वर्षाचा प्रॉफिट दिलाय ना? हो सर. ही जी इन्फॉर्मेशन आहे याला म्हटलं जातं 3 वर्षाची. म्हणून नंबर ऑफ इयर जर तुम्हाला कोणी विचारलं नंबर ऑफ इयर प्रॉब्लेम मध्ये, तर जितक्या वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला असेल तो आपला नंबर ऑफ इयर असणार आहे. म्हणजे आता आपल्याला किती वर्षाचा प्रॉफिट दिलाय टोटल? 3 वर्ष. आपले नंबर ऑफ इयर किती असतील? 3. क्लिअर का सर्वांना? हो सर. नंबर ऑफ. आणि आपण याच्यावरनं काय करणार? याची बेरीज करणार. म्हणजे 100 प्लस 200, 300 प्लस 300, 600. हे 600 आणि याला भागिले नंबर ऑफ इयर केले 3, तर आपला ऍव्हरेज प्रॉफिट किती येईल? कोण सांगते ऍव्हरेज प्रॉफिट? 200. ऍव्हरेज प्रॉफिट येईल 200 रुपये. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? 200 रुपये कसं येईल याच्यामध्ये? नाही. आणि बिझनेस काय म्हणतो की आपण असाच हा बिझनेस करत राहिलो तर पुढील अजून, म्हणजे ज्या पद्धतीने माग करत होतो तसंच आपण असं गृहीत धरू की पुढील वर्ष असाच बिझनेस करत राहिलो तर पुढील 4 वर्षापर्यंत म्हणजे 4 इयर्स पर्यंत आपल्याला प्रत्येक वर्षी 200 रुपये तरी प्रॉफिट मिळेल. किती रुपये मिळेल? 200 रुपये पर्यंत. 200. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं की पुढील 4 वर्षापर्यंत 200 रुपये तरी मिळायलाच पाहिजे. हे जे 200 रुपये त्यांनी 4 वर्षापर्यंत मिळेल असं सांगितलं, हे 4 वर्ष जे असतील ते आपले काय असतील? नंबर ऑफ इयर्स. हो, हे नंबर ऑफ परचेस इयर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. नंबर ऑफ परचेस इयर सुद्धा दिलेलं असतं आणि नंबर ऑफ इयर सुद्धा दिलेलं असतं. मला तुम्हाला फक्त कन्सेप्ट काय क्लिअर करायची, हे काय तुम्हाला परीक्षेला याच्यामध्ये मार्क नसणार आहेत, हे विचारलं जाणार नाही. पण नंबर ऑफ इयर म्हणजे काय, म्हणजे ह्याच्यातला डिफरन्स काय आहे आणि नंबर ऑफ परचेस इयर मधला डिफरन्स काय आहे हे मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे नंबर ऑफ इयर म्हणजे आपल्याला जितक्या वर्षीची इन्फॉर्मेशन दिली प्रॉफिटची ती वर्ष, आणि
त्याच्यावरून आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर तोच ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला पुढील किती वर्ष मिळत राहील हे प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असतं. त्याला नंबर ऑफ परचेस इयर असं म्हटलं जातं. समजलं का आता? हो सर. ओके, चला पुढे जायचं का मग? हो सर. ओके, चला. आता त्यांनी काय सांगितलंय की काही स्टेप्स आहेत, म्हणजे प्रॉफिट कॅल्क्युलेशनच्या त्यांनी आपल्याला काहीतरी स्टेप शिकवलेल्या आहेत. म्हणून त्यांनी म्हटलंय कॅल्क्युलेट, बघा, गुडविल कॅन बी कॅल्क्युलेट ऍज पर द मेथड बाय फॉलोविंग दीज स्टेप. म्हणजे तुम्हाला जर ऍव्हरेज प्रॉफिट मेथडने जर गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर खालील एक 3-4 स्टेप आहेत ते फॉलो करावं लागतात. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा कोण सांगू शकते? ही जी आपल्याला 3 वर्षाची इन्फॉर्मेशन दिली ना प्रॉफिटची, याची टोटल करणे म्हणजे काय असेल? टोटल प्रॉफिट. सिंपल. काय याची टोटल करणे म्हणजे काय? टोटल प्रॉफिट. ही पहिली स्टेप आहे. ही काय पहिली स्टेप आहे. तर त्यांनी काय सांगितले, टोटल प्रॉफिट इज कॅल्क्युलेट बाय ऍडिंग. बघा, टोटल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो? ऍड म्हणजेच काय, बेरीज केली जाते द प्रॉफिट ऑफ द प्रिव्हियस इयर्स. मागील काही वर्षाचा जो प्रॉफिट दिलेला असेल त्या प्रॉफिट इयरची ऍडिंग म्हणजेच काय, बेरीज केलं जातं. आणि या बेरजेतनं जर आता मी उदाहरण देताना तुम्हाला जरा सोपं दिलं, याच्यामध्ये जर एखाद्या वर्षी लॉस असेल तर तो लॉस काय केला जातो? वजा केला जातो. हा, वजा मायनस केला जातो आणि ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. आता हे कसं कॅल्क्युलेशन होतं ते आपण एखाद्या प्रॉब्लेमच्या सहाय्याने बघायचं का सर्वांनी? हो सर. हो सर. ओके, एकच मिनिट, एकच मिनिट फक्त. हा, हेच एक्झाम्पल आहे, तेच मी या ठिकाणी येतो. मला फक्त तुम्हाला एक्झाम्पल आता समजून सांगितलं. बघा त्यांनी काय सांगितले बघा, फॉर एक्झाम्पल म्हटलेले प्रॉफिट अँड लॉस ऑफ द 4 इयर्स, पास्ट 4 इयर्स. हे पास्ट 4 इयर्स आत्ताच मी तुम्हाला नंबर ऑफ इयर आणि नंबर ऑफ परचेस इयर हे क्लिअर केलेलं होतं. हे मागील 4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय, म्हणजे हे नंबर ऑफ इयर असतील का नंबर ऑफ परचेस इयर असतील? कोण सांगू शकते? नंबर ऑफ इयर असतील. काय असतील? नंबर ऑफ इयर्स असतील. बघा त्यांनी काय दिलंय, प्रॉफिट अँड लॉस ऑफ द पास्ट 4 इयर्स. मागील 4 वर्षाचा प्रॉफिट किंवा लॉस दिलेला आहे. म्हणजे जे नंबर ऑफ इयर्स आहेत ते किती असतील? 4 वर्ष. इथपर्यंत क्लिअर का सर्वांना? ओके. आता पहा, त्यांनी आपल्याला 2016 इयर दिले आणि त्या वर्षीचा प्रॉफिट म्हणजे अमाऊंट दिलेली आणि कंसात सांगितले तो प्रॉफिट आहे की लॉस आहे. समजते ना सर्वांना? हो सर. ओके. बघा, 2016 ला 1,20,000 रुपये प्रॉफिट होता, बरोबर. प्लस 2017 ला किती होता? 80,000 रुपये. मग काय करणार आपण? प्लस 80,000 करणार. प्लस 2018 ला लॉस होता 20,000 रुपये. हा लॉस थोडासा साईडला ठेवायचा, कारण की आधी आपण काय करूया, प्रॉफिट ऍड करून घेऊया. आणि 2019 ला किती होता प्रॉफिट? 20,000. 60,000. 60,000 रुपये होता. म्हणजे फक्त काय घेतले पहा, प्रॉफिटच्या अमाऊंट घेतल्यात. 2016 1,20,000 प्लस 80 प्लस 60 अशी जर टोटल केली, 2,60,000. हा बरोबर, किती? 2,60,000 येईल. पण या 2,60,000 मधनं हे लॉसचे 60,000 आपले, सॉरी, लॉसचे 20,000 रुपये वजा करावे लागतील ना आपल्याला एक वर्ष. 2,40,000. हा, म्हणून मी काय करतोय, सर्वात शेवटी काय घेतो, लॉस ज्या वर्षी असेल ना त्या वर्षीचे 20,000 रुपये फक्त घेतो. आणि काय करतो, या सगळ्यांची जर टोटल केली तर किती ती बघा, 1,20,000 प्लस 80 2,00,000 आणि वरचे 60 2,60,000 वजा 20,000 2,00,000 किती येईल? 2,40,000. किती? 2,40,000. म्हणून त्यांनी असं म्हटले बघा की द टोटल प्रॉफिट विल बी ऍज फॉलो. तो कसा आला तर काय केलं त्यांनी, 1,20,000. आता त्यांनी तुम्हाला, जर मी हे त्यांच्यापेक्षा वेगळं का सांगितलं, कारण की आपण सुरुवातीला नेहमी प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आणि नंतर त्यातनं लॉस वजा करायचा. आता यांच्या मेथडने जर गेलो तर बघा, 1,20,000 प्लस 80
-20 आणि +60 थोडस कॅल्क्युलेशनला अवघड जातं. तुम्ही जर करू शकत असाल तर करू शकता. अवघड असं काय नाही. 1,20,000 + 80 किती झाले? 2 लाख. 2 लाख मधनं 20 गेले 1,80,000 आणि +60 2,40,000 असं होऊ शकतं. पण जर हे जरा थोडस कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर सिंपल मेथड काय आहे? सगळं प्रॉफिट आधी बेरीज करणे आणि त्याच्यानंतर लॉस त्यातनं मायनस करणे. क्लिअर का? हो सर. ओके. हो. जर आता मी तुम्हाला विचारलं टोटल प्रॉफिटचा फॉर्म्युला सांगा मला. टोटल प्रॉफिट असं मी तुम्हाला फॉर्म्युला तयार करा म्हटलं. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू काय करताल तुम्ही? प्रॉफिट पहिल्यांदा घेताल आणि लेस लॉस. क्लिअर का? फॉर्म्युला किती सोपा तयार केला मी बघा. प्रॉफिट मायनस लॉस म्हणजे काय असेल? टोटल प्रॉफिट. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. आता त्यांनी आपल्याला हा टोटल प्रॉफिट काढून दिला 2,40,000. त्याच्या पुढची स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. आणि ऍव्हरेज प्रॉफिटचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलाय बघा. आपल्याला टोटल प्रॉफिट आल्यानंतर त्याला आपण डिवायडेड काय करतो? नंबर ऑफ इयर करतो. आपला टोटल प्रॉफिट किती आला? 2,40,000 आणि नंबर ऑफ इयर किती दिलेत आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये? 4. 4 एके 4, 4 पंचे 20, 4 सक 24 म्हणजे किती येतील? 60,000. 60,000. म्हणजे तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट किती येईल? 60,000. 60,000. क्लिअर का सर्वांना? ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढला असेल त्यांनी? 60,000. हो सर. ओके. हो सर. आता त्यांनी जो हा फॉर्म्युला दिले नाही ना याच्यामध्ये मी थोडासा बदल करणार आहे कारण की आपल्या सोयीसाठी. आणि हाच फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला चुकत वगैरे काही नाही. मी काय करतोय त्यांचा आहे असा फॉर्म्युला लिहून घेतोय. टोटल प्रॉफिट डिवायडेड काय म्हटलंय त्यांनी? नंबर ऑफ इयर्स. या टोटल प्रॉफिट मधनं फक्त मी काय करतोय? इथं जे मी फक्त प्रॉफिट म्हटलं होतं ना ह्या प्रॉफिट मधनं आपण लॉस वजा करत होतो ना फक्त या ठिकाणी तो लॉस घेते. लेस लॉस. का? कारण की आपल्याला ह्या टोटल प्रॉफिटचा फॉर्म्युला प्रॉब्लेम मध्ये यूज करायचाच नाही मुळात. म्हणजे आपण काय करणार? डायरेक्ट सगळ्याची टोटल करणार आणि त्यातनं लेस लॉस करणार. मग तुम्ही लिहितानीच या ठिकाणी असं लिहू शकता बघा. आता ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना कसं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही? ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला वर टोटल प्रॉफिटची कन्सेप्टच गुंडळून टाकायची. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू फॉर्म्युला मी लिहितो. टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. बरोबर. टोटल प्रॉफिट सुरुवातीला 1,20,000, 80 आणि 60 हे घ्यायचं. 1,20,000 प्लस 80,000 प्लस 60,000 आणि शेवटच्या वर्षीचा लॉस 20,000. हा जर वजा केला 20,000 आणि याला भागिले जर 4 केलं तर किती येते बघा? 1 लाख का 2 लाख? 2,40,000. 2,40,000 भागिले 4 60,000 रुपये. 60,000. तुम्ही 1,20,000 आणि 80,000 मध्ये मायनसचं चिन्ह दिले. हो मायनसचे चिन्ह ते प्लस करूया. हो. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. आणि त्यांनी पण पहा या ठिकाणी तसेच केलेले. आता प्रॉब्लेम मध्ये आपण हे अशाच पद्धतीने सोडवणार पण आपल्याला समजून घेत असताना थोडस आपण काय केले? डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे सोप्या म्हणजे सुट्ट समजून घेतलेलं आहे. तर ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना टोटल प्रॉफिट 2,40,000 भागिले 4 तुमचा किती आला? ऍव्हरेज प्रॉफिट 60,000. 60,000. आणि एकदा की तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट भेटला की तुम्ही काय कॅल्क्युलेशन करायला मोकळे होता? गुडविल कॅल्क्युलेट करायला मोकळे होता. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता असते.
म्हणजे आता मी तुम्हाला एक गोष्ट म्हटलं की ऍव्हरेज प्रॉफिट भेटला की तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करायला मोकळा होता. म्हणजे तुमच्याकडे एक गोष्ट ऑलरेडी आली. पहिली गोष्ट कोणती? ऍव्हरेज प्रॉफिट. म्हणजे Average गुडविल profit. कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा लागतो तो म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट. आणि दुसरी गोष्ट लागते ते म्हणजे नंबर 2 ची गोष्ट, नंबर ऑफ इयर परचेस. Purchase years. नंबर ऑफ परचेस इयर्स. नंबर ऑफ परचेस इयर. म्हणून गुडविलचा फॉर्म्युला जर मी तुम्हाला सांगितलं, दोन गोष्टी लागतात, काय? ऍव्हरेज प्रॉफिट आणि नंबर ऑफ परचेस इयर. आणि जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर फक्त या दोघांच्या मध्ये मी गुणुलीचे चिन्ह दिले. म्हणजे गुडविलचा फॉर्म्युला काय होईल? ऍव्हरेज प्रॉफिट इंटू गुणुले नंबर ऑफ परचेस Purchase years. इयर. आणि तोच फॉर्म्युला या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघ, गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ परचेस इयर. आता यातली एक गोष्ट आपल्याला फाइंड आउट करावी लागते. म्हणजे हे आपण काय करणार? शोधणार, कॅल्क्युलेट करणार ऍव्हरेज प्रॉफिट. आता आपण वर ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि आपल्याला एक गोष्ट रेडीमेड दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये. ती म्हणजे कोणती? Number of purchase years. नंबर ऑफ परचेस इयर. हे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागत नाही, हे प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. तर आता हा काही प्रॉब्लेम नव्हता. मग यांनी असं ठिकाणी सांगितलं, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट सर्टन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. दस गुडविल कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युला त्यांनी सांगितलंय खाली, गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट गुणुले म्हणजेच इन टू नंबर ऑफ परचेस इयर. मग त्यांनी असं म्हटलंय खाली पहा, in above example if goodwill is to be calculate. म्हणजे असं समजा की गुडविल किती वर्षाचं कॅल्क्युलेट करा तुम्ही नंबर ऑफ परचेसचं? 2 वर्षाचं. म्हणजे आपल्याकडे ऍव्हरेज प्रॉफिट तो होता, किती होता ऍव्हरेज प्रॉफिट? 60,000. 60,000. आणि नंबर ऑफ परचेस इयर त्याला गुणुले होतात, म्हणजे किती होतील? 60,000 गुणुले 2, 1,20,000. 1,20,000. संपला विषय. 1,20,000 रुपये तुमचं काय आलं? गुडविल आलं. आणि बघा त्यांनी तेच वापरले, गुडविल इज इक्वल टू 60,000 म्हणजेच ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. ते किती दिलेत? 2 दिलेत. 60,000 गुणिले 2, 1,20,000. इतकं सोपं आहे गुडविल कॅल्क्युलेट करायचं. याच्यामध्ये अशी कोणती स्टेप आहे का की जर सर आम्हाला ती थोडीशी अवघड वाटली किंवा समजली नाही वगैरे? नाही सर. सोपं आहे ना? हो. आता हे गुडविल थोडस IMP आहे तुमच्यासाठी. गुडविल कॅल्क्युलेशन काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं असेल गुडविल कॅल्क्युलेट करण्यासंदर्भात, किंवा तुम्हाला जर रेडीमेड गुडविल दिलेलं असेल तर ही कॅल्क्युलेशनची वर्किंग नोट करण्याची गरज नाही. पण जर समजा त्यांनी रेडीमेड गुडविल दिलं नसेल तर गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं. तर गुडविल कॅल्क्युलेट करण्याची जी पहिली मेथड आपण जी समजून घेतली, हे जे गुडविल कॅल्क्युलेट केलं, हे कोणत्या मेथडनी केले रे बाबांनो? Average profit meter. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. व्हेरी गुड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथडने केलं, बरोबर. आणि आता आपल्याला याच्यामध्ये दुसरी एक मेथड समजली जाते, सुपर प्रॉफिट मेथड. काय समजली दुसरी मेथड असणार आहे? सुपर प्रॉफिट मेथड. तर या मेथडनी कसं गुडविल कॅल्क्युलेट केलं जातं. आता या मेथड मध्ये आपल्याला एक स्टेप एक्स्ट्रा करावी लागते. म्हणजे आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट तर कॅल्क्युलेट करावाच लागतो. काय करावा लागतो? ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि ऍव्हरेज प्रॉफिट सोबतच आपल्याला नॉर्मल प्रॉफिट सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागतो. काय करावं लागतो? मी नवीन गोष्ट काय सांगितली तुम्हाला? नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि ऍव्हरेज प्रॉफिट मधनं तुम्ही नॉर्मल प्रॉफिट जर वजा केला आणि जी अमाऊंट येईल त्याला म्हटलं जातं सुपरमॅन. सुपरमॅन म्हणजे काय? काय नाव देईल मी त्याला? सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट. कळतंय का मी काय सांगितलं तुम्हाला? ऍव्हरेज प्रॉफिट पर्यंत सगळं सेम आहे. ऍव्हरेज प्रॉफिट मधनं फक्त आपल्याला एक कॅल्क्युलेशन करावं लागतं नॉर्मल प्रॉफिटचं, आणि तो नॉर्मल प्रॉफिट वजा झाला की सुपर प्रॉफिट येतो. आणि या सुपर प्रॉफिट वरून आपण गुडविल कॅल्क्युलेट करतो. म्हणून या मेथडला म्हटलं जातं सुपर प्रॉफिट मेथड. कळलं का सुपर प्रॉफिट मेथड का म्हणायचं? कळलं का?
हो. आणि इथं इथं पहा, इथं गुडविल जे आहे, गुडविल जे आहे, तर हे गुडविल आपण ऍव्हरेज प्रॉफिट वरनं कॅल्क्युलेट केलं होतं, म्हणून याला म्हटलं जातं ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. समजलं दोघांमधला फरक? हो सर. ओके. तर आता ही सुपर प्रॉफिट मेथड नेमकी काय आहे ती आपण समजून घेऊया आणि त्याचं एखादं उदाहरण सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वजण सोबत आहेत का? सर्वांना समजतंय का? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबोव द नॉर्मल प्रॉफिट. मी काय म्हटलं तुम्हाला, सुपर प्रॉफिट म्हणजे असा प्रॉफिट की अशी अमाऊंट की जी नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त मिळवलेली असते, म्हणजे नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त असते. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा नॉर्मल प्रॉफिट जर 100 रुपये असेल आणि जर तुमचा सुपर प्रॉफिट, म्हणजे थोडक्यात आता मला असं म्हणायचंय, ऍव्हरेज प्रॉफिट जर ऍव्हरेज प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट 100 आहे आणि ऍव्हरेज प्रॉफिट 110 आहे, तर तुम्ही ऍव्हरेज प्रॉफिट मधनं नॉर्मल प्रॉफिट वजा केल्यानंतर 10 रुपये जे एक्स्ट्रा राहतात, किती रुपये एक्स्ट्रा राहतात? 10 रुपये. हे 10 रुपये म्हणजे तुमचा सुपर प्रॉफिट असतील. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले की सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच अर्न ओव्हर अँड अबोव द नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट पेक्षा तुम्ही एव्हरेज प्रॉफिट किती एक्स्ट्रा मिळवता, तो तुमचा सुपर प्रॉफिट असणार आहे. इफ द फर्म अर्न एक्स्ट्रा प्रॉफिट दॅन द नॉर्मल स्टँडर्ड, म्हणजे फर्म जर नॉर्मल स्टँडर्ड तिचं जे आहे त्या स्टँडर्ड पेक्षा, म्हणजे तिची कॅपॅसिटी आहे 100 रुपये प्रॉफिट मिळवण्याची, पण या 100 रुपयापेक्षा जर तुम्ही एक्स्ट्रा 110 रुपये प्रॉफिट मिळवला, म्हणजे एक्स्ट्रा किती मिळवला? 10 रुपये. 10 रुपये. हे 10 रुपये म्हणजे तुमची सुपर प्रॉफिट आहेत. हे 10 रुपये म्हणजे काय? तुमचे सुपर प्रॉफिट आहे. आणि हे कशामुळे होऊ शकतात? तुम्ही जर चांगलं काम केलं, तुमचा सेल चांगला आहे, गुड्स चांगला आहे, रेप्युटेशन चांगले आहे, तर हे कशामुळे होऊ शकतं? बिकॉज ऑफ रेप्युटेशन ऑफ द फर्म, म्हणजेच कशामुळं? गुडविलमुळे होऊ शकतं. सो सुपर प्रॉफिट कॅन बी कन्सिडर ॲज अ बेस फॉर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आणि त्यामुळं हा सुपर प्रॉफिट काय समजला जातो? बेस समजला जातो गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज अ कन्सिडर टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट नॉर्मली एक्सपेक्टेड ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. आता हे वाक्य समजून सांगण्यासाठी मला थोडासा वेळ घ्यावा लागेल. त्यांनी इथपर्यंतचे जे वाक्य आहे ते मी फक्त तुम्हाला समजून सांगतो. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न is considered to calculate the profit normally expected on the capital employed. Normal rate of return म्हणजे परत यायचा परताव्याचा रिटर्न. म्हणजे उदाहरणार्थ एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. मला एक बिझनेस करायचा आहे. काय करायचं आहे? बिझनेस करायचा आहे. आणि या बिझनेस मध्ये मी असं ठरवलं की मी 1 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले, 1 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले, तर या 1 लाखामागे मला वर्षाला 40,000 रुपये प्रॉफिट होईल. वर्षाला किती प्रॉफिट होईल? 40,000. 40,000 रुपये. मी 1 लाख रुपये जे इन्व्हेस्ट केले, जे कॅपिटल मी त्या बिझनेस साठी दिलं, त्याला म्हटलं जातं कॅपिटल एम्प्लॉईड. काय म्हटलं जातं? कॅपिटल एम्प्लॉय. बरोबर. म्हणजे बिझनेस मध्ये तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट करता, बिझनेसला देता, त्यालाच कॅपिटल, म्हणजेच काय? कॅपिटल एम्प्लॉईड. म्हणजे तुम्ही किती कॅपिटल त्या ठिकाणी कामाला लावलेलं आहे असं समजू आपण, त्याला कॅपिटल एम्प्लॉईड म्हणणार. आणि याच्यावर तुम्हाला 40,000 रुपये वर्षाला प्रॉफिट होणार आहे, बरोबर, असं आपण गृहीत धरतोय. हा ऍक्च्युली आहे का? नॉर्मल आपण म्हणजे अशा प्रकारचा बिझनेस केल्यानंतर चहाची टपरीत 1 लाख रुपये जर गुंतवले, तर वर्षाला दुसरा चहावाल्याने 1 लाख रुपये गुंतवून बघितले, त्याला 40,000 रुपये भेटले, बरोबर. त्याच पद्धतीचा बिझनेस जर आपल्याला करायचा असेल, तर आपण सुद्धा 1 लाख गुंतवल्यावर किती भेटतील आपल्याला? 40च भेटायला पाहिजे. त्यालाच म्हटलं जातं एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजेच काय की 1 लाखावर 40,000 रुपये प्रॉफिट होणार, म्हणजे किती टक्के आपल्याला रिटर्न भेटणार 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर?
40%. या ठिकाणी रिटर्न या शब्दाचा अर्थ रिव्हर्स किंवा माघारी असं समजायचं नाही, याचा इन्कम असं समजायचं किंवा प्रॉफिट असं समजायचा, नॉर्मल रेट ऑफ प्रॉफिट असं समजा. तर 40% प्रॉफिट भेटणार आहे. दोन गोष्टी कळल्या, कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय ते मी सांगितलं आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय ते सांगितलं. बिझनेसमध्ये पैसे गुंतवले त्याच्यावर आपल्याला अपेक्षित असलेला प्रॉफिट म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. क्लिअर का सर्वांना दोन्ही गोष्टी? हो सर. If the firm earn excess than the normal profit is the super profit. आणि आपण असं ठरवलं की 40,000 रुपये आपल्याला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे 1,00,000 रुपये गुंतवल्या, पण ऍक्च्युली आपल्याला भेटला 50,000 रुपये. किती रुपये जास्त भेटला रे बाळांनो? 10,000 रुपये. 10,000 रुपये आपल्याला काय भेटला, जास्त भेटला. म्हणजे हा 10,000 रुपये जो आहे ना, याला तुम्ही म्हणणार तुमचा सुपर प्रॉफिट. क्लिअर का? हो सर. हो सर. ओके, आता पुढे जाऊया. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. तर याच्यामध्ये दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय. तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे बिझनेसमध्ये तुम्ही जे कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केले त्याला कॅपिटल म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉईड म्हणणार. तर तेच म्हणले, इट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय द फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे बिझनेस ऍक्टिव्हिटी किंवा बिझनेस रन म्हणजे चालवण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठी बिझनेस जी कॅपिटलची अमाऊंट तुम्ही यूज केलेली असेल त्याला काय म्हणणार तुम्ही? कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड. क्लिअर का सर्वांना कन्सेप्ट ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड? हो सर. बर, चला. इट इज मेड ऑफ फिक्स असेट अँड अदर दॅन गुडविल. म्हणजे हे फिक्स असेट किंवा गुडविल पेक्षा काय असते, वेगळी, म्हणजे दुसऱ्या पद्धतीने आपण ती इन्व्हेस्ट करत असतो. गुडविल प्लस करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, याचा एक फॉर्म्युला सुद्धा दिलाय. एवढा काय असं लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्सला विचारलं तर कॅपिटल एम्प्लॉईड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर गुडविल प्लस म्हणजेच ऍड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, जर जे उत्तर येईल त्याला आपण कॅपिटल एम्प्लॉईड म्हणणार. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय सांगितले त्यांनी, इट इज द रेट ऑफ रिटर्न नॉर्मली अर्न बाय द फर्म इन द सेम इंडस्ट्री. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 1,00,000 रुपये चहाची टपरी करण्यासाठी आपण गुंतवले. दुसरा एक चहा करणारा व्यक्ती त्यांनी 1,00,000 रुपये गुंतवले, त्याला 40,000 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, आपण सुद्धा 1,00,000 गुंतवले तर आपल्याला सुद्धा 40,000 रुपये भेटू शकतात त्याच टाईपचा बिझनेस केल्यानंतर. म्हणजेच काय, सेम इंडस्ट्रीमध्ये सेम बिझनेस करणाऱ्या बिझनेसला जो प्रॉफिट एक्सपेक्ट आहे, जो त्याला प्रॉफिट झालेला आहे तोच आपल्याला होईल असं आपण एक्सपेक्ट करतो, त्यालाच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असं म्हटलं जातं. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, पुढे जायचं का आता? हो सर. ओके, आता इथे यांनी एक आपल्याला सुपर प्रॉफिटचा एक एक्झाम्पल आहे ते कॅल्क्युलेट करायचं. 5 मिनिट राहिल्यात, थोडस फास्ट घेतो, लक्ष द्या फक्त. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायचे सुपर प्रॉफिट मेथड नुसार. हे पहिल्या वाक्यात सांगितले. याच्यामध्ये कोणाला काय अडचण नाही सर. नाही? पहिली गोष्ट 1 2 3 4 5 वर्षाची इन्फॉर्मेशन दिली. ही म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती असतील? 5. किती असतील? 5 इयर्स असतील, बरोबर. हा, जर आता प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आपण, बघा इथं प्रॉफिट आहे, इथं प्रॉफिट आहे, इथं प्रॉफिट आहे, या ठिकाणी लॉस आहे आणि या ठिकाणी प्रॉफिट आहे. प्रॉफिटची फक्त बेरीज जर केली तर आपल्याला बघा 80 प्लस 1,10,000 1,90,000 आणि हे 95 2,80,000 85 आणि हे 85 90 आणि वरचे 70 म्हणजे 2,70,000 3,70,000 वजा 40 3,70,000 वजा 40 किती होतील? 3,30,000. 3,30,000. याची बेरीज वजाबाकी केली तर 3,30,000च होतील. 3,30,000 म्हणजे तुमचा टोटल प्रॉफिट किती आला? 3,30,000 रुपये. 3,30,000 रुपये. 3,30,000 रुपये. कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलं तुम्ही? 3,00,000.
50,000. 50 आणि याच्यावर 50. याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट व्हावं असं वाटत होतं? 12%. 12%. 12%. आणि गुडविल इज द कॅल्क्युलेट 2 year परचेस, म्हणजे नंबर ऑफ इयर परचेस किती आहेत? 2 years. 2. 2 years. हा बरोबर. पहिल्यांदा जर ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तर टोटल प्रॉफिट 80,000 प्लस 95 प्लस 1,10,000 वजा 40 आणि वजा 85 या सगळ्यांची जर टोटल केली तर ती आली 3,30,000. हे 3,30,000 कशा आले कळले का? हो सर. हो सर. हा, आणि नंबर ऑफ इयर होते 5. 3,30,000 भागिले 5 तर तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट किती आला? 66,000. 66,000. मग कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. कॅपिटल एम्प्लॉइड. कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे किती कॅपिटल तुम्ही गुंतवलं होतं बिझनेस मध्ये? 50,000. 3,50,000 रुपये. बघा कुठनं आलं हे कॅपिटल एम्प्लॉइड? तर या ठिकाणी दिले बघा त्यांनी. कॅपिटल एम्प्लॉइड 3,50,000. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती होता गुणुले? 12%. 12%. आणि डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. आता हे थोडस मला वाटतंय फॉर्म्युला ह्यांचा हा चुकलेला आहे. ह्याला डिवायडेड नंबर ऑफ इयर्स नाहीच पाहिजे. म्हणजे बघा 3,50,000च्या 12%च काढावं लागतील तुम्हाला. इथं हा फॉर्म्युला असा अंदाजे चुकलाय. 3,50,000च्या 12%. 3 लाखाच्या 10% काढलं तर किती येते? 35,000. बरोबर का? हा. आणि जर 1% काढलं तर 3,500 आणि 2% किती येईल? 3,500 गुणिले 2 7,000 ना. बघा 3,50,000च्या 10% किती येईल? 35,000. बरोबर का? 35,000. हा. हो. 1% काढायचं म्हणलं 2 शून्य झाकले तर किती येते? 3,500. 3,500. आपल्याला पाहिजे 2%. 3,500 3,500 2% किती येईल? 7,000. 7,000. 7,000. 10 प्लस 2 12% किती येईल? 35 12. प्लस 7 42,000. 42,000. म्हणजे तुमचा नॉर्मल प्रॉफिट किती आला? 42,000 रुपये आला. क्लिअर का सर्वांना? हा 42 कसा आला? हो सर. हो. मग आपला ऍव्हरेज प्रॉफिट होता 66 वजा 42. त्यांनी फॉर्म्युला वापरलाय. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. 66 वजा 42 सुपर प्रॉफिट आला 24,000. आणि गुडविल कॅल्क्युलेट करताना जिथं फक्त ऍव्हरेज प्रॉफिट घ्यायचं होतं तिथं सुपर प्रॉफिट गुणुले नंबर ऑफ परचेस इयर असं घेतलं. म्हणजे 24,000 गुणिले 2 केलं तर 48,000 रुपये 43,000. तुमचा गुडविलची अमाऊंट आली. हे परत आपण संध्याकाळी लेक्चरला हे उदाहरण समजून घेऊ. थोडंसं फास्ट झालंय. तुम्ही हे लिहून काढा. तर नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असणार मग? ठीक आहे, दिलाय की नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू ते कॅपिटल चुकलंय एम्प्लॉइड. ना खालचं. हा मग नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉइड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तेवढंच लिहायचं का फक्त? हो तेवढाच. समजलं का? आता आपण समजून घेऊ परत. हो. शेवटचा मिनिट राहिला. हो सर.